नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या माढ्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच अनुषंगानं तर या ठिकाणी आज एक उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आला आहे। तो काय आहे, कुठून आहे आणि कशासाठी एक विशेष या ठिकाणी त्यानं जो पेहराव किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत आवाज उठवण्याचा जो प्रयत्न करतो त्या संदर्भात स्वागत आहे तुमचं। काय सांगाल नेमकं, आपलं नाव, कुठून आणि कुठल्या गटातून आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय आणि कांद्याचा हा हार का गळ्यात घातला आहे? नमस्कार, मी विश्वजित भारत पाटील, मानेगाव तालुका माढा, जिल्हा सोलापूर। मी जिल्हा परिषद मानेगाव गट हा सर्वसाधारण असल्यामुळे मी विश्वजित भारत पाटील हा उमेदवार आणि निवडून येणारा उमेदवार आहे। कारण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व्यथा गेली 10 वर्ष झालं रस्त्यावरती उतरून मी सोडवत आहे। 100% नाही तर निदान 50%, 60%, 70%, 80%, 90% पर्यंत सुद्धा मी 10 वर्ष झालं मी शेतकऱ्याच्या व्यथा सोडवतो आहे। शासन दरबारी त्याची नोंद आहे। माझ्याकडे एक 10 किलो असा कागदाचा गट्टा आहे सर्वसामान्याच्या समस्या सोडवण्यासाठीचा। म्हणून मी आज कांद्याला भाव नसल्यामुळं ते आमचं आभूषण आहे, ते आभूषण शासनामार्फत लक्ष न दिल्यामुळं लुटलं जातोय। व्यापारी त्याचा अमाप पैसा कमवतोय, परंतु हे शासनाला कळत नाही नेमकी निवडणूक कशाच्या आधारे लढवली जावी हे सुद्धा शेतकऱ्याला कळत नाही। शेतकरी म्हणतोय मला 2000, 4000 येते तर येऊ द्या, येते तर येऊ द्या, कारण त्याने बी कुठं कमवून काम घालून कष्ट करून आणलेल्या नसते तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो माझे हात जोडून विनंती आहे, त्यांनी 2000, 4000 दिलं तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणा, पण सर्वसामान्यांसाठी मतदान करा। येत्या 5 तारखेला मतदान करा, लवकरच आपली निशाणी सांगितली जाईल व तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील। नमस्कार। अर्ज दाखल करायला जाताना हे कांद्याचे माळ गळ्यात घातल्यानंतर पोलीस प्रशासनानं काय आपल्याला या संदर्भात अडवणूक केली का? काय हो, अडवणूक केली, कारण मी म्हणलं मी शेतकरी आहे, सदैव 10 वर्षाला रस्त्यावरती उतरतो आहे आणि आमचं हे आभूषण आहे, आभूषण त्याने काढून टाका म्हणले, पण आम्ही ते काढणार नाही कारण आमचा अधिकार आहे। आणि प्रत्येक उमेदवाराचं गळ्यात 5 किलो, 2 किलो, 1 किलो, अर्धा किलोची सोन्याची चेन आहे, ते सुद्धा त्यांनी काढावं। त्यांनी खिशाला लावलेलं त्यांनी स्टिकर काढावे, गमजे काढावं, तरच आम्ही हे कांद्याची हार काढला जाईल। माझ्याबरोबर कोण सुद्धा आलं नाही। मी रस्त्यावरची लढाई 10 वर्ष लढतोय आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा 60%, 80%, 90% प्रश्न मी सोडवतोय। माझ्याकडे निवेदनाचा एवढा गट्टा झालाय आणि मी एक प्रयोगशील शेतकरी होतो। मला घरून खूप त्रास होता, कारण कृषी विभागानं माझ्याकडे लक्षच दिलं नाही। वारंवार मी बोलत होतो, प्रदर्शनात 5-6 प्रदर्शनात सहभाग सुद्धा नोंदवला आहे, परंतु कुणी शासनाने माझ्याकडे लक्ष दिलं नाही। मंत्रालय ते सुद्धा निवेदन देऊन आलोय, परंतु त्यांनी म्हणले की बाबा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी म्हणले की जी काय प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनी आमच्याकडे मंत्रालयात या आणि आम्ही तुमचं सर्व निराकरण करू। परंतु तिथं गेल्यानंतर माझं हाकलून लावण्यात आलं, माझी बॅग सुद्धा तिथं ठेवलेली आहे की आता जिल्हा परिषद फॉर्म घेऊन आले आहे मानेगाव गटासाठी। आणि हे आमचं कांदा हे शेतकऱ्यांचं आभूषणच म्हणावं लागेल, कारण आज कांद्याला भाव नाही आणि कांद्याचा पूर्ण वांदा झाला आहे। शेतकऱ्यांचं तुम्ही पत्रकारमधून माझं हात बांधून विनंती करतो की शेतकऱ्यांप्रती तुम्ही जागृत राहावं, कारण बँका कुठल्याच कर्ज देत नाहीत, शेतकरी आत्महत्या करतोय कारण एकच आहे, ते लक्ष दिलं नसल्यामुळं आणि व्याजानं वेळ प्रसंगी शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपली शेती करत असताना वारंवार दुष्काळ पडतो आणि दुष्काळात सगळंच नाहीसं होतं। परत पूर आला, मध्ये नदीच्या कडेची 4 किलोमीटर तिकडे 4 किलोमीटर तिकडे 4 किलोमीटर काही राहिलं नाही आणि पूर्ण ओला दुष्काळ जाहीर परिस्थिती अशी होते की काय, परंतु शासनानं मान्य केलं नाही। जवळजवळ 17,500 रुपये हेक्टरी आणि 22,500, 32,000 असं अनुदान दिलं असताना सुद्धा आमच्या माढा तालुक्यात 33% फक्त शासनानं नुकसान झालं असं दाखवलं। आम्ही 5 एकर 4 एकर सर्व शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या गटातलं नुकसान 100% झालं। आम्ही जिल्हा परिषद कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुद्धा आम्ही
निवेदन देऊन आलो, परंतु त्यांनी सुद्धा आमचं तहसीलदार साहेबांना निवेदन पाठवतो म्हणले, परंतु अजून आम्हाला 100% नुकसान भरपाई माढा तालुक्यात मिळेल नाही आणि ती मिळावी पाहिजे, म्हणून हे आमचं कांद्याचे आभूषण आहे. आता आज फॉर्म भरायला वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते सपोर्ट करते येत आहेत. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चेन आहेत, पाव किलो 200 ग्रॅम 300 ग्रॅम, परंतु आमचं हे शेतकऱ्यांचे हे आभूषण असल्यामुळे आम्ही हे कांदाच घेऊन आलेलो आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, माढा.